1 मे महाराष्ट्र दिन. आजपासून जवळपास 50 वर्षाहूनही जास्त वर्ष झाली. संपूर्ण महाराष्ट्रात एकच नारा बुलंद झाला. बेळगाव, धारवाड, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात एक फार मोठं जनांदोलन उभं राहिलं आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश सातारा जिल्ह्याचे थोर सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी वाजत गाजत महाराष्ट्रात आणला. तोच दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन. जन्मभर काबाड कष्ट उपसणारी आणि कुलाचा उद्धार करण्यासाठी वडाच्या झाडाचं पूजन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे म्हणून प्रार्थना करणारी अशी कुलीन स्त्री म्हणजे मराठी माय भगिनी. मराठी माणूस जसा चाळात रमतो तसा टाळातही रमतो. धारकऱ्याचा वारकरी होतो आणि आषाढी कार्तिकीला मैलवून मैल पायी चालत जाऊन तो पंढरीच्या पांडुरंगासमोर नतमस्तक होतो. चल सखे, आपणही जाऊया पंढरीला. बोला पुंडरी कवदे हरी विठ्ठल. दिंडी पुढे चालली
माणसाच्या उपयोगी पडणाऱ्या मुक्या प्राण्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करणं ही खरी महाराष्ट्राची मराठी संस्कृती. डौल मोराचा मानता डौल मानता ये ग रामाचा बाणाचा ये ग बाणाचा त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी सती शंकराची माया लक्ष्मी तारा पुरस्पर करतीची जोडी पुरस्पर करतीची जोडी गाव परपंचाचा मांडी माझा राजा गाव परपंचाचा मांडी माझा राजा डौल मोराच्या मानता डौल मानता जग रामाच्या बाणाचा जग बाणाचा. महाराष्ट्रातील सणांबाबतीतल्या या शोमध्ये सर्वप्रथम सर्व सणांची माहिती घेऊन त्याचा सर्व अंगांचा विचार करून व त्याची आखणी केली जाते. त्या सणाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्याचा एक इव्हेंट सिक्वेन्स ठरवला जातो. स्किट, डान्स, ट्रान्सफॉर्मेशन्स हे सर्व ठरवलं जातं. या बेंद्रापासून महाराष्ट्रात सुरू होते सणांची एक मालिका. आषाढ सरतो आणि श्रावण भाद्रपदापासून फाल्गुनापर्यंत सणांची एकच एक रांग तयार होते. नागपंचमी, मंगळागौर, हरतालिका, गणेश मूर्ती, गौरी हे सारे त्याचेच प्रतीक. दिल्लीश्वरी आता सुरुवातीला आपल्या मराठी माय भगिनी नागोबाच्या पूजेला वारुळाला जातील आणि त्यानंतर या ठिकाणी सुरू होईल मंगळागौरीच्या खेळांचा जल्लोष अस्सल मराठमोळ्या पारंपरिक उखाण्यांसह.